हॅलो एव्हरीवन. सो मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. सो मी आज घेऊन आली कंटेंट माझा की माय ज्वेलरी कलेक्शन. हो, माझं ज्वेलरीचं कलेक्शन. खरी नाही खोट्या खऱ्याचं नाही. सो खूप सारी ज्वेलरी आहे. स्टार्ट करते मी. ज्वेलरी आणि साड्या किंवा ब्लाऊज किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या लेडीज लोकांना खूप असं अट्रॅक्टिव्ह गोष्ट असते. एकदम जीवाच्या मनाच्या जवळच्या गोष्टी असतात. त्यामुळे मी विचार केला की ह्याच्यावरच आपण कंटेंट बनवूया. सो म्हणजे व्हिडिओ बनवूया. सो मी स्टार्ट करते माझ्या ज्वेलरीच्या कलेक्शनला. तुम्हाला पण आवडली तर मला नक्की सांगाल. मी स्टार्ट करते माझ्या लग्नाच्या ज्वेलरी मध्ये. येस, ऑब्विसली. ओके, पहिलाच हा असा साज निघालाय. हा 36 इंच आहे पूर्ण आणि हा फुल कस्टमाइज केलेला साज आहे. मी हा कोल्हापूर मधून असा कस्टमाइज करून घेतला आता. ही एक पानडी असं म्हणतात, इथून इथपर्यंत पानडी म्हणतात. सो ही एक्स्ट्रा टाकायला लावली होती त्यांनी. तशी हाईट ही त्यांची एवढीच होती, पण मी मोठी करून घेतली याची. आणि याला 5 वर्ष झालीये. काहीही कलर म्हणजे कुठूनच असा हे नाही गेलेला, फेड झाला नाहीये किंवा काहीच झालेला नाहीये. एकदम सुंदर कलर गोल्डन दिसतोय. आणि अजूनही घातला की लोक विचारतात खरा आहे का, खरा आहे का. सो ना, हा खूप सुंदर आहे. हा माझ्या नंदेने, त्यांच्या मैत्रिणी आहेत कोल्हापूरला, त्यांचं दुकान आहे. सो त्यांच्याकडून हा बनवून घेतला होता. सो मी आजही त्यांना थँक्यू म्हणेल, कारण खूप सुंदर आला हा. आणि मला माहित नाही त्याची प्राइस, कारण हे त्यांनी मला गिफ्ट केलं होतं लग्नामध्ये. सो बेटर वे मी नाही सांगू शकत काही ह्याची प्राइस. पण ह्याच्यासोबत मी साज किंवा आणि सॉरी, साज नाही, ठुशी बाकीच्या पण गोष्टी बऱ्याच घेतल्या होत्या कस्टमाइज करून. सो हा माझा सगळ्यात फेवरेट आहे. मी माझ्या फेवरेट आयटम पासूनच स्टार्ट करते. सो तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ मध्ये पण असा चकचकत असेल. सो खूप जण विचारतात खरं ह्यासाठी, पण नाही, हा खोटा आहे. आणि किंमत काही मला याची माहित नाही. पण नक्की जर तुम्हाला ह्या दुकानाचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही हवं असेल तर मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी नक्की त्यांच्या ताईंकडून मी नंबर घेऊन सांगेल त्यांचं की काय आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता. खूप सुंदर. त्याचबरोबर मी कस्टमाइज करून खुर्ची घेतली होती. एकदम व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे ज्या अशा गोष्टी आपण या परीक्षेने अशा गोष्टी आपण जेव्हा घेतो ना, ह्या एकदम सुंदर ठेवायच्या, जेणेकरून त्याची क्वालिटी मेंटेन राहते. सो मी तेच केलंय, व्यवस्थित बॉक्स पॅकिंग ठेवलंय. आणि ही आहे ठुशी. ह्याच्यात पण मी एक लाईन जी आहे ना ती ब्रॉड करून घेतलीये. सो तुम्ही बघू शकता, एकदम ब्रॉड दिसतंय. खूप सुंदर दिसतंय साज आणि ठुशीचं कॉम्बिनेशन. आणि मी आजही कुणाचं लग्न वगैरे असेल तर मी त्यात घालते, कारण खूप उठून दिसते ठुशी. आणि हे आपले पारंपरिक दागिने आहे, ह्याला कसं विसरायचं. तो ठुशी खूप सुंदर आहे. ठुशी मला खूप आवडते. आणि कधी मला भेटलाच चान्स तर मी नक्की ठुशी जी आहे ना ती खऱ्या मनामध्ये करून घेईल, अशी जाड मध्ये. असं वेगळं आहे. आणि हे दागिने पण असे जवळचे आहेत, कारण हे बरोबर लग्नात हा बांगड्यांचा सेट घेतला होता. हा हा मी माझा घेतला होता. टेम्पल मध्ये आहे हा. आणि ह्याच्यात ग्रीन बांगड्या घातल्या ना तर इतका सुरेख दिसतो हा, म्हणजे काय सांगायचं. आणि ह्यालाही 5 वर्ष झाली, म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही, एवढा सुंदर दिसतो हा. कारण त्याची किंमत आता जास्त असेल, म्हणजे 5 वर्षापूर्वी खूप कमी रेट मध्ये घेतलं होतं, आता खूप वाढलेलं असणार आहे. त्याचबरोबर मी हे इयरिंग घेतले होते त्यांच्याकडूनच, त्या त्या ताईंकडून, म्हणजे आमच्या ताईंकडून. सो हे मोठे झुमके मी हे पण कस्टमाइज करूनच घेतले होते. हे असे खूप सुंदर दिसतात हे, असे मोठे असे.
ह्याचे पण असे म्हणजे फोटो आणि लुक ह्याचा पूर्ण क्रिएट केला ना तर सुपर दिसतो, म्हणजे त्याला काही नेम नाही असं. आणि त्याचबरोबर मी हे आता ह्याचा एक वेल जो आहे तो माझ्या मी गणपतीला गेले तेव्हा मी दुसऱ्या बॅगेत तो ठेवलाय आणि तो मी हेअर ऍक्सेसरीज म्हणून युज केला होता, त्याच्यामुळे तो तिथे असे वेल घेतले होते त्यांच्या. सो ह्या कानातल्याला खूप सुंदर दिसत होते त्या टाइमला. सो हा माझा पूर्ण नऊवारीचा लुक होता आतापर्यंत, म्हणजे जे जे दागिने दाखवले ते सगळे नऊवारीवरती मी कस्टमाइज करून व्यवस्थित घेतले होते. सो त्यानंतर माझा जो सकाळचा लुक होता साखरपुड्याचा, त्याच्यासाठी मी टेम्पल ज्वेलरी घेतली होती आणि ती माझी पैठणी होती. तुम्ही साडीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ती माझी पैठणी होती हँडलूमची. तेव्हा मी हे 2 टेम्पल ज्वेलरी घेतली होती. सो हा त्याचा नेकलेस होता. हा नेकलेस होता टेम्पलचा. हाही खूप सुंदर दिसतो, म्हणजे मला असं वाटत नाही सोन्याचं आजकाल आपल्याला परवडेल. आज सोन्याची किंमत जी आहे ती 1,27,000 आहे आणि आय गेस आता कोणी हिंमत करेल नाही करेल, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये कोण हिंमत करेल नाही करेल माहित नाही. पण हे आता आपण असेच काही आपण तरी घालू शकतो. सो हे पण ना जो टेम्पलचा पूर्ण सेट आहे तो पण मला जवळपास 10,000 सगळा बसला होता. सो हा खूप सुंदर आहे असा, एकदम गळ्याला बसतो आणि ब्रॉड आहे, त्यामुळे तुम्ही वेडिंगला अशा फंक्शनला खूप उठून येतो. आणि हा आहे जवळचा लुक, खूपच सुंदर दिसतो हा. आणि त्याच्यावरचेच हे इयरिंग्स आहेत, पण हे मी घातले नव्हते, हे मी घातले नव्हते असे. सगळे छोटे होते, मला छोटे वाटत होते त्याच्यावरती मी दुसरा जो सेट घातला ना त्याच्यावरती झुमके घातले होते, कारण ते खूप मोठे होते आणि ते म्हणजे साखरपुड्याला असे शोभेत असे होते. सो आणि कधी पण ज्वेलरी घेताना हे असे पाउचेस मध्येच ठेवावे, कारण त्याचा कलर फेड होत नाही. जेव्हा एअर कॉन्टॅक्ट येतो ना, म्हणजे हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला ना, त्याचं रिॲक्शन म्हणून हे सगळ्या ज्वेलरीचे कलर्स फेड होतात. पण माझ्या ज्वेलरी ह्या व्यवस्थित ठेवल्यामुळे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये कमी आल्यामुळे त्या सगळ्याचा कलर जो आहे ना तो फेड अजिबात झालेला नाहीये. सो हा आहे माझा नेक्स्ट सेट, जो मी माझा साखरपुड्याच्या ह्याच्यावर घातला होता लुक साठी. सो हा असा पिकॉक लुक होता, खूपच सुंदर. हा तर माझा फेवरेट आहे. फक्त हा सिंगल तुम्ही कुठल्याही साडीवर घातला ना एवढं छान दिसतं ना, म्हणजे मी ह्या टिळ्याच्या साडी नंतर मी एका फंक्शनला घातली होती आणि फक्त हा सेट पुटअप केला होता, सुंदर दिसतो. हे असे सेट असलं काय करायचं, करायची गरज. आणि मला ना प्रत्येक वेळेस असं न्यू लागतं, म्हणजे मी परत तेच 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 नाही घालू शकत. सो सोन्याचं कसं असतं आपलं की आपण तेच 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 घालतो, सो मला ते बोर होत. किती सोनं महाग असो, किती त्याची किंमत असो, तर मला बोर होतं. सो हे असे ऑप्शन्स त्याच्यावरती माझ्याकडे असतात. सो हा सेट एकदम सुंदर आहे. त्याच्यावरचे जे आहे असे सो मोठे ते होते. सो मी हा सेट, तो मगाचा जो पिकॉक वाला आहे तो वाला सेट आणि हे इयरिंग्स असं गुप्त केलं होतं साखरपुड्याला. आणि हे आपले PNG चे सेट हे येतात ना त्याच्यामध्ये, किंवा आपले जे सॉफ्ट कपड्याखाली असतं ना असं, त्याच्यामध्ये अशी महागाची ज्वेलरी ठेवायची, जेणेकरून ना इतकं छान राहतात. ओके, हा माझा लग्नाचा बाजूबंद आहे. हा 1 ग्रॅम मध्ये, आणि हा माझ्या मावशीने मला दिला होता. खूप सुंदर आहे हा पण, एकदम पारंपरिक लुक येतो ह्याने हाताला, खूप सुंदर. हा माझ्या हाताला बसत नाही तो भाग वेगळा, म्हणजे मी हा एकदम पिनांनी ऍडजस्ट करून 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 बसवते हाताला.
पण इतका सुंदर दिसतो ना. आणि हा तर माझ्या लग्नाच्या म्हणजे आय गेस तिच्या लग्नाचा आहे का नाही मला माहित नाहीये. माझ्या अशा माहितीनुसार असं वाटते की हा तिच्याच लग्नातला आहे. तर तिच्या लग्नाला हार्डली 15-16 इयर्स आरामकेसात झाले. सो हा अजूनही तसं चालेल का, कारण तिने हे ह्याच्यात ठेवलं होतं आणि माझ्या लग्नात मी उचलून घेऊन आलो कारण माझी खूप आवडलं. सो असं काहीतरी ठेवायचं. हा माझा घागराचा सेट आहे. तर हा बघा, हा मी अजिबात व्यवस्थित ठेवला न मुळे हा रंग फेड झाला एकदम. सो हा होता माझ्या घागराचा सेट. आणि ह्याचे इयरिंग्स खूप छोटे होते म्हणून मी त्याला दुसरा सेट मागवला होता. फुल पंजाबी लुक टाईप असं केलं होतं मी त्या घागराच्या सूटच्यावरती. तो हा माझे इयरिंग्स आणि पिंजू होती. त्याच्यावरतीच मी हे घेतलं होतं पण मी घातलं नाही. हे असं तुम्ही कसं लावू शकता, बोर मनी असं काहीतरी म्हणतात त्याला पंजाबी मध्ये, पण राजस्थान मध्ये मला माहित नाही. आणि असं आपण दुपट्टा मला खूप कॉस्टली जात होता आणि मला तो परवडणारा नव्हता म्हणून मी त्याच्यावर ट्रिक यूज केली होती. तुम्ही केली असावी. आता हे ट्रिक जुनी झाली आहे. सो मी लेस घेतली चांगल्या क्वालिटीची अशी, चांगल्या क्वालिटीची, आणि त्याला ना खालून अशी मण्यांची लेस ना स्टिच करून घेतली पाहिजे. आणि त्याला असे 4 बाजूनी 4 अशा दोऱ्या. सो हे व्यवस्थित असं बघ. अशी काही रिंग घेतली होती. आय गेस ही 300 का 400 ला बसली होती. खूप छान दिसते. अजूनही आहे तसाच लुक आहे. ही एक बिंदी आहे. ही मी मिंत्रावरून मागवली होती माझ्या मेहंदीच्या लुकसाठी. सो हा माझ्या मेहंदीच्या ड्रेसवर केलेला लुकच्यासाठी केलं होतं. आणि हे पण छान ब्रॉड असं दिसतं. तर माझा आहे मोत्यांचा सेट. मी मोत्यांचा पण सेट घेऊन झाला माझा. असं माझ्याकडे 2 चिंचपेट आहे, पण एक माझी नाहीये. मलाही माहित नाहीये आणि ही माझी नाहीये. आय गेस ही माझ्या बहिणीची आली असावी चुकून माझ्याकडे, तर तिला विचारलं पाहिजे. सो ही आहे चिंचपेटी. खूप छान दिसते चिंचपेटी. हा माझा टिळ्याचा लुक होता मोत्यांचा. टिळ्याला केलं होतं मी हा सगळा सेट. आणि हा होता माझा काय म्हणतात विसरले ना, तन्मणी. हा माझा तन्मणी होता. ह्याची पॉलिश छान, लुक पण खूप सुंदर झाला होता. अजून एक ऑक्सिडाइज सेट आहे माझ्याकडे. तो पूर्ण ऑक्सिडाइज सेट आहे. ते मंगळसूत्र आलेलं असं. नंतर त्याच्यामध्ये हा सेट आलेला. वरचं चोकर, ह्याचं ते लास्टचं जे खालचं मणी असतं ना, मणी नाही ती मागची दोरी असते ना, ती तुटली माझ्याकडून असं. आता नीट केलं पाहिजे बसून. त्यानंतर 6 बांगड्या ह्या शॉक्सिडाइज मध्ये आल्या होत्या अशा. मंगळसूत्र होतं असं मध्ये. आणि याच्या प्रत्येक ही एक रिंग होती आणि ही एक नथ होती. नथ छोटीशीच आहे पण होती. आणि प्रत्येक सेटवरती एक कानातल्याचे सेट आले होते. म्हणजे मंगळसूत्राला एक सेट आला होता, चोकरला हा मंगळसूत्राचा एक सेटला सोबत हे कानातले आले होते. जे मी छोटंसं मंगळसूत्र दाखवलं त्याच्यावरचं हे कानातले. असे प्रत्येक ह्याच्यावरती त्यांनी ज्वेलरी. आणि हा पूर्ण कॉम्बो मला 1500 ला पडला सेट, जो मी गणपतीला घातला होता. हा मी मीशोवरून घेतलाय. खूप छान क्वालिटी. 350 ला मला पूर्ण सेट बसला होता. ह्याच्यामध्ये हे नेकलेस पारिजातचं. हे इयरिंग्स आले होते असे. आणि फुल 36 इंचचं लॉंग मंगळसूत्र आहे, जे की आता ह्याच्यात नाही आहे, म्हणजे दुसरीकडे ठेवलं आहे. ते छान आहे. नंतर माझे एक मंगळसूत्र आहे जे की मी हातीच्या बारशाला घेतलं होतं, पण ते मी घातलं नाही.
हे आता पारंपरिक चंद्रचा मंगळसूत्र, हे पण मी त्यांच्या इथूनच घेतलं आहे, त्यांच्या ओळखीतून. सो हे पण ह्याचा कलरही अजून फेड नाही झाला. हा होता आजचा माझा ज्वेलरीचा हॉल. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.